असा मधमा उठेन का बा पहिरा ना हा हायपची नाही राही ना का उसळ गसळ करू का मला फक्त सांगा. मला असं वाटणं बुवाडे मंदिर आहे बट ऐकणारा लोक होते म्हणे चिंतन मांडी राहणं. मला काय नाही, मला तुम्ही फक्त सांगा. मी युरियावर सुद्धा खोडे कमायले तुम्ही सांगा फक्त युरिया मारू का. हा मग त्यावर होते आपले काय सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल तो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान. तुकोबारायांना साधकांनी केलेला क्वेश्चन तुकोबाराय भोगतो न घडे संचिता वाचून इथपर्यंत आम्हाला पटतंय. पण पुढे जाऊन तुम्ही म्हणता करावे ते म्हणी समाधान. कसं शक्य. आमच्या जीवनामध्ये जर मोठ्या संकटाला तोंड देतोय, तोंड देत असताना तुम्ही म्हणता समाधानी जीवन जगा. कसं शक्य. आणि तुम्हाला जर वाटत असेल आम्ही समाधानी जीवन जगलं पाहिजे, ठीक आहे आम्ही समाधानी जीवन जगू, पण तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला पटलं पाहिजे. मोजून 5 मिनिटात सांगतो आणि तुमनं मन सारखं करतो. हां फक्त 5 मिनिटं सांगत नाही, तुमनं मन सारखं करत. हो सांगितलं आमच्या जीवनात जर काही संकट आलं तर त्या संकटाला तोंड द्यायची ताकद येईल, पण अगोदर आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी एक्झाम्पल पाहिजे. तुकोबाराय काय सांगतात. सुरुवातीला सांगितलं आपण ती लेवल गाठू शकत नाही, पण मी प्रयत्न करतोय. ऐका. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावलं. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर आपले रडतील यात विशेष नाही, पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते. लक्षपूर्वक ऐका. पांडव रडतील यात विशेष नाही कारण पांडव पुत्र होता. पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव रडत होते. आणि जीवन जगत असताना माणसानं जीवन असं जगावं. आपले रडतील यात विशेष नाही, आपले रडतील यात विशेष नाही, दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले पाहिजे याला म्हणावं जीवन जगणं, नाही तर जगूनच फायदा नाही. आणि काही काही लोकेशला अजून बी जगता येत नाही संधू बाबा. काही काही लोक अजून बी जगी राहणार नाही. काही काही लोक अजून बी किडापाडा माश येतात. तेवढं बरं आहे बा. वारुड परिसरमा नारडाणा परिसरमा तसा लोके नाही शेतच. तेवढं बरं आहे. आगो किडा पाडणारा तुमच्याकडे बटा चांगलाच आहेत ना. हां काही काही लोकेच ना स्वभावाचा असणार त्यातले स्वतःना दुःखमा इथला दुखी नाही, इथलं दुसरा सुखमा दुखी राहतच लोके. हो आता म्हणे एक क्लिप चांगली व्हायरल होईल आहे इंस्टावर. बोलू नका बोलू नका भाऊ, बोलू नका रे. आपासून दादासून बोलू नका रे. फुकट का बोलतस मग भेटत नाही. तो म्हणत चित लागत नाही बोलायला. वाय बार फुकट दम तशी येडाच नाही माय. आपला बोलाने किंमत व्हायला पाहिजे. स्वतःच्या दुःखात एवढे दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात लोक दुःखी आहेत. हो मी गली तरी चाल राहीन तू. आम 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी पडेल होता. गली तरी चालता चालता एक उंच ओटानं घर होतं. एक म्हातारा बसेल होता. मन बाबान वय नव्हता. बाबा एकदम तोंड उतारीन बसेल होता. मी जोडे गो म्हणतो का हो बाबा इथलं चेहरा पाडीशीन का बसेल. काय वय नव काय नव म्हणे महाराज शिल गाव आता तर म्हणतो बाबा इथला नाराज का बरे. जाऊ द्या हो महाराज. अरे वय न काय म्हणतं बाबा. शिलगाव महाराज येरले पाणीने म्हणता आता ते पाणीच कमी पडेल, पावसाळाच कमी होईल, प्रत्येकने येरले पाणी नाही. इथलं काय दुःख व्यक्त करा ना. विषय तो नाही हो महाराज. म्हणतं मग आपली येरले पाणी नाही यानं दुःख नाही म्हणे आपले. म्हणतं मग बाजूवालाने आटी राहिनी नाही म्हणे महाराज. म्हणतो पुरं उलगेल वावर रे भाऊ आई. कितला वायपार धंदा आहे लोकेशना. हां मी या गोष्टी असा पॉईंट नोट करत बरं का. आणि तुम्ही बी तरुण भाऊसले आपला कीर्तनमय संदेश आहे. या असा किडा पाडणार कितला करा आहेत ना, आपल्यावर जडणार कितला करा आहेत ना, याचनीकडे ध्यान देऊ नये. जर सक्सेस व्हायचं असेल ना, आपलं ठरलेलं उदाहरण आहे, सक्सेस व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. हां शपथ सांगतो, शपथ मायच्या अजिबात ध्यान देऊ नये. एखादा पोरग जर काही करायला लागलं ना चंदू बाबा, एखादा पोरग जर काही करायला लागलं ना, काही शानला चौकमा बडीशने का रे तात्या मै अहो भाऊसाहेब ना पोऱ्या येळांगत काही बी करच बो. आखो तात्या त्यांना 3 वायबार रास शिलगाव रे येडे झालं ते. दोन्ही किडा पाडतस, अर्धा तास चावतस त्यांनी निंदा करतस. आणि तो पोरगा सक्सेस होय का त्यांना धारमा जातो. बावड्याव पेडा बिडा काय काढ राहणार गु कायले गु तो जवळ काय कर रांधा तो किडा पाड रांधा का रे उलगेल वावर. आणि आता त्यांना पण पेडा मांग राय ना गु खायले. कितला वायबार धंदा आहे. आपण तुम्हाला सांगतो जीवन जगायची पद्धत बरं का. लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. जडे चांगलं करायला जाऊ का तडे किडा पडतसच. हो मागच्या वर्षाचं आपलं ठरलेलं उदाहरण आहे. लाईट कशासाठी लावतो दादाश्री आपण. लाईट कशासाठी लावतोस आपण. उजड करांसाठी बरोबर आहे ना. लाईट चंदू बाबा कशासाठी लावतो आपण. उजड करण्यासाठी नाही का. हां लाईट उजड करण्यासाठी लावतो. म्हणजे उजाया पडायला पाहिजे बा असं अंधार घालवण्यासाठी आपण लाईट लावतो. बरोबर आहे ना. जटे चांगलं करायला जावं ना तटेच किडा पडतस.
जटे उजाया करायला जाऊ का तटेच किडा पडतात. बरोबर बरोबर आहे ना, म्हणून बोलणं समजी राहणार ना. पण जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर किडाशनी वर्ष लागू नाही. कारण मला एक तरी लाईट असा देखाडा किडाशले बॅन बंद पड जायला हां अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का गर्द्या करत नाही, या पायटे मर जातील मला काल दिन रात्री आखो चालू होणं शे. हां मनीषीन जीवन जगणं आहे ना ती लाईटनाकडे देखील जगू. बुकणारच नाही वर्षे किडा नाही वर्षे ध्यान देऊच नाही. सक्सेस व्हायचं असेल तर बस काही काही उदाहरण इथलं भारी आहेत ना. मी चालता चालता एखादी काही गोष्ट दिखणी ना त्यांना माबी शिकायला भेटस माले. जसं की तुम्ही नवरदेवाला बसवतात घोड्यावर, नवरदेव घोडावर बसाडतात. घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या, घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या, जर नवरदेव तुमले मंडपपर्यंत सुरक्षित पोहोचांना होईन, व्यवस्थित पोहोचांना होईन, ते घोडाले जापड्या लावण्या गरज नसेत. जापड्या राहण्यात तर नवरदेव सुरक्षित जास, नाही ते टांगा पलटी घोडा फरार. हा म्हणून काय करायचंय, घोडाले जापड्या लावणं गरज नसे तर नवरदेव सुरक्षित मंडपपर्यंत पोहोचस. तसं तुम्हाला सक्सेसपर्यंत पोहोचायचं असेल ना तर आपण समाजाच्याकडे झापड्या लावून घ्यायच्या. आता तर देखोच नाही, आपले काय करणं त्यांकडे ध्यान देवाने, म्हणजे आपण सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. हो आणि सक्सेस होईनात ना मग दुश्मन बी आपली वाह वाह करस. हो जीवन जगायची पद्धत ज्याला कळली ना तो एकदम भारी जीवन जगतो. तसंच अभिमन्यू अंतःकरणापासून सगळ्यांवर प्रेम करत होता, पण मेल्याच्या नंतर पांडव रडतील विशेष नाही, कौरव सुद्धा रडत होते. कौरव रडत होते. महाराज काही जीन असेल त्या व्यक्तीचं नाही का. आता सगळे जण रडतायत, पण धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं, कन्हैयाला सांगितलं, कन्हैया हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दी कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया, सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दी कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. कृष्ण भगवंत म्हणतात, हो पांडव पुत्र मेलेला आहे, निरोप मला सांगायचा आहे सुभद्रेपर्यंत, मला जावंच लागेल, मला नाही म्हणायला चालणार नाही, माझे जगाचे मालक ब्रह्मांडाचा धनी आता सुभद्रेकडे निरोप घेऊन जातोय सांगण्यासाठी की अभिमन्यू मरण पावला. हा संदेश सुभद्रेला सांगायचा आहे. माझा भगवंत निघालेला आहे, पण निघाला ना रस्त्यानं विचार करत होता, सुभद्राला जवळ सांगसू तुला एकुलता एक पोरगा मरी घ्या, खूप रडल, खूप अवकाडा करेल, माझी गचंडी धरेल, मला मारायला उठेल, भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते. पण देव म्हणे आपण जरा हुशारीने निरोप सांगसू. आणि सांगू का, मौतना निरोप सांगणारा पहिले हुशार माणूसलेच धाडेत. आता मोबाईल वय घ्यात मनीषने, मोबाईलवर काम मिटी जास, पण पहिले मोबाईल होतात नाही मनीषीन मौतना निरोप सांगाल कोणीतरी माणसे जायत, मोबाईल नाही होतात. तर मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या होईनात चंदू बाबा, मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या पण झाल्या आणि नुकसान बी तिथलंच होईल. मोबाईलमुळे मी तुम्हाला घर माले मोबाईलवर देखील राहणार, तुम्ही म्हणा कीर्तन ऐकी राहणार, बरोबर आहे ना. पण याच मोबाईलने मागला चालले इथला किडा पाडात मना घर ना कोणते मनाचा ना व्हिडिओ व्हायरल कर देना, घर परत किडा चालेल. चांगलं करणं बी मोबाईल माझे, वाईट करणं बी मोबाईल माझे. हा इथलं सत्यानाच करत नाव मोबाईल. हो 8 दिन लगू का पिवानं सुटी गई तर म्हणा, मग नंतर मन ध्यान मावना, बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने, नाही का. मागला चालले 41 लिहा ते 61 वर गो व्हिडिओ व्हायरल व्हा पाहिजे, 20 ना फायदा, म्हणजे जवळ माणूस बदनामच ना. भगवाननी काहीतरी चांगलं सोचेल रस आपला करता, एवढं ध्यान न ठेवा. मनीष बुक नाराजनीकडे ध्यान देऊ नये. हो अजून सांगतो, मोबाईलमुळे काय काय वाईट घडलं. चांगलं तर झालं की भाई मोबाईल नव्हते तेव्हा जर का बाप मरे तरी पूर्ण हात पडे नाही, माय मरे तरी पूर्ण हात पडे नाही, बरेच नातेवाईक पोहोचत नाही प्रेतयात्रावर, असा प्रसंग येत. पण आता असं काय होत नाही. मोबाईलमुळे एवढा फायदा होईल की 2 दिन पहिले अंडेरबेटी ही बसस, 4 दिन पहिले ही बसस. हां मोबाईलमुळे फायदा, पण मोबाईलमुळे आता नुकसान सांगास. काही लोक त्याला प्रमाणना बाहेर वापरी राहणार, इथला येडावे झालेत मोबाईलमा. काही लोक इथला येडावे जायचे मोबाईलमा. काही लोक एक भाऊ मोबाईल चालवता दुसरा घरमा घुशी घ्या, त्याला सुधारणच नाही. हां व्हॉट्सअप चालवता दुसरा घरमा घुशी घ्या, मस्त टिपावर बशी घ्या, आपलं खुर्चीवर बशी घ्या. ती बहिणी बी टी व्ही दाखमा येडी होती, तिने बी तोंडकडे दाख नाही, तिला असं वाटणं म्हणा मला का जुना. ती बहिणी बी चहा ठी दिना, चहा बनायशनी कप बरीशनी टिपावर ठी दिना. अहो भाऊ मोबाईलमा होता यांसमोर चहाना कप दिक नाही, यांनी चहाना कप हात माली ना, पेवाल कप हात माली ना, वर तोंड कर वर दकस हो म्हणा, बापरे पिऊ पिते दुसरा घर नाही म्हणे आई. तर त्यांनी ध्यान मावून मी दुसरा घरमा घुशी येले.
आता जर घरना मालकनी देखत तेव्हा मला एक बुकामा मुक्का कट्टा की म्हणे पटकन निघू दे आटीन. अहो भाऊ घरना बाहेर निघरा नेमका घरना खरा मालक ना येवाना गाव याना निघाना गाव दोन्ही दारमा भेटणार ते राहिले. हाते आहो म्हणे हाते आहो काय हाय काही करावं कोणचाडी हाते आपले. अहो निघी राहता तो गुशी राहता घरना मालकनी यांकडे देखणी याला देखील सांगे मी का तुमना घरमा गुशी होणो म्हणे तो बी इंस्टाग्राममा येडा होता. म्हणजे मोबाईलनी इथला येळा करठी आहेत लोकेशली हिशोबना बाहेर. हो एका ठिकाणी कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर एका दादाकडे बसलो. त्या भाऊनी त्यानं घराणा चालू कर दिना बोलू नका ना आठे बिनकाम ना का बाराया मारत बाईच ना पुढे उभी होत नाही तुम्हाला काही आठे काय आराया मारा ना बाकी ना बाहेर बोलता वजन तर काढतात बर आणि घर मग सांगेल बाजी बी बायको रांधत नाही. सवय असते बाकी नसले बाहेर वजन दाखडाने. ज्या दादाकडे पिशवी ठी तो दादा म्हणे महाराज आता त्याला असं वाटणं महाराज 5 वाजता बसले भो अहो 2-3 तास राही म्हणजे मला घर नाही इतिहास बडा माहितीच पड जाई महाराजले. म्हणे महाराज बायको बोलती डोकं उठाडशे म्हणे बोलती कटकट करस म्हणे आणि काय बी बोलस म्हणे म्हणतं तुनीच नाही रे घर परत दांगडो येत रे यार रे. तो म्हणे नाही म्हणे महाराज म्हणे बोलती डोकं उठाडे म्हणता आता नाही नरडाना परिसरमा बाया नाहीत बो तशा नाही ना बहिणी सो तुम्ही नाहीत ना तसं आता नाही बाया पड्या समजदार आहेत बा. तो म्हणे महाराज बायको बोलती कटकट करत बोलती डोकं उठाडशे तिनं जर डोकं फिरणारा रांता बी लाटणं ओढी फेकस म्हणे ओ म्हणा बापरे. त्या भाऊनी इथलं सांगते ना नेमका जेवणले बसणं तो भाऊ खाता उठणं ताटवरते आणि डायरेक्ट जिनावर लागा पयत दाबावर. माल वाटणं म्हणतो पहिलेच सांगे भो यान बायको डोकं फिरेल याला राहू देईन माले स्कूटी टाकेन म्हणतो. मी बी जीवलीन जिनावर लागसा दाबावर गो. तो म्हणे काय हो महाराज आता कथा उन्हात म्हणे म्हणतं काय नाही भो तू पै उन्हा मी बी पै उन्हा म्हणतं मार्क आण दाख मग अहो महाराज खाले रेंजना प्रॉब्लेम आहे कॉल येलो होता म्हणे दाबावर बोलालो ना ओ बाबाई खालेच सांग देता रे माल कुत्रांगत पै अडरतो ना कॉल नाही माले. या मोबाईल असली इथलं येडं करटी असे लोकेशले हिशोबना बाहेर लोक येडावी जायचे. हो मैतीचा निरोप सांगायला माणसं जात होते पण मैतीचा निरोप सांगणारा माणूस सुद्धा हुशार लागे हुशार. हा वेड्या गाबाड्याचं काम नव्हतं. पहिले मौतना निरोप सांगायला हुशार माणसेले दाडेत नेमकं मन आजी मरणी चंदू बाबा मन आजी मरणी आणि मन काका बाबासने बटाशे मन चुलत काकाला सांगाव म्हणे अण्णा तू जाईन सकुबाईला ये म्हणजे मन दाखली आत्याले तू जाईन मग सगूबाईला ये म्हणे. बाकी ना म्हातारा बाबा सांगतच देख भाऊ नेमन सांगतो रे ब्यावाडजो नको रे ती पूर्ण माय मागायला जीव होता रे ती नाही ते झटका येईन ती पोरत जीवना काय करता काय होई जाईल नेमन समजाडीन सांगतो रे अहो मन चुलता म्हणे मला छानपणा ना कशी काढा मी बरोबर करली सु बाकी 150 ना आता कोणा सांगेल ऐकतात नाही बरं. हां आवराव तसंच नाही आणि नेमका 150 ना ज्या राहताना त्यात फसतच. एक बहीणले पुरणपोळी काय सजे नाही बाजूनी सासू मर जायला होती चुलत सासूल पलाय म्हणे आत्या मला 10 टाकणीशे म्हणे पायठा मग पुऱ्या कशा बनवण्या पडते म्हणे काही नाही बहीण 10शी झाली हो कोणती पुढे 10शी झाली हो त्या मग टाक देऊ म्हणे. हां म्हणजे तुम्ही कीर्तनमा शेतच बुवा हां हरभरा 10शी झाली हो त्यांना मग गुळ टाक देऊ पुरण बनायले हो पीठ मळीले हो इथला पीठ इथला कणिकले इथलं मीठ असं नेमन सांगी राहते म्हातारी आणि पीठ मळाय ना का पुरण तयार करीले हो आणि पुऱ्या टाकाल बसणी का असा लोया बनाव तिथला माय 150 होती बस आत्या बाई मी पट बरोबर करली सो मला काय शिकाडू नका म्हणे शानपणा. आता लोया भरा लागून बरोबर ऐकली ना आत्या चालणी गे आई बहीण पायटी उठणे लोया भरली ना पण पुरण मधमा भरा ना का वरतीन भरा ना आईज ऐकेल नव्हतं. संध्याकाळी ना 5 लगून पुऱ्या टाकत बटणे आई बहीण. हां 150 ना बोलता फसत तसा मन चुलता बी आगा होता या काका बाबा सांगे देख रे अण्णा नेमन सांगतो रे असं करजो रे तसं करजो रे मला कशी काढा बरोबर करली सो म्हणे. अहो नेमका घ्या म्हणा आत्याकडे म्हणा आत्याने ते म्हणे काय रे भाऊ कथा होणं म्हणे काही नाही बहीण म्हणे खेतं बैले लेवायला जाय तू म्हणे मग तुला भेटा लिही लागणं. आता म्हणा आत्याला असं वाटणं बैले लेवायला जायला होता इथला दूर त्याने येले हो बुक्यान तिच्या येल याला काहीतरी रांधी टाकू काहीतरी स्वयंपाक करू आणि तवे ना स्वयंपाक बी सोपा होता तवे पाहुणचार म्हणजे काय राय बजेशने आमटीवर बी बागी जाय हो किंवा मग खिचडी बनाई खिचडी आणि तडण काढली ना तरी पाहुणचार वय जाय बरोबर आहे ना माडी बरोबर आहे ना. असंच होतं ना पहिले बोलू नका रे खिचडी ना पाहुणचार राय बरं पहिले कारण तवय तांदूळ सुद्धा भेटत नाही गरीब लोक खिचडी खावायला भेटे नाही अशी परिस्थिती होती. हो
पण आडे खिचडी होणी का तांदूळ होणार का मला राजकारण म्हणा रबी समजत नाही चंदू बाबा पण खिचडीना विषय होणार का जीव असा करस ना मोदी साहेबच ना पाय धुवून पान पिले हो कारण मोदी साहेबच ना इथला उपकार घेत ना घर परत तांदूळ या गोंट्या भरीन पडेल येतात हो पहिले खिचडी खावाल पेटे नाही हो जर पाहुणा उन्हात खिचडीना पाहुणचार जर करेत ना गरमानं एकच सदस्य जेवाल बसाडेत आणि गरमानं एकच सदस्य बसाडानं कारण असं होतं की खिचडी ऐन टाईमले खुटी नको जावं पाहुणा पैसना समोर इथला धाक होता खिचडीना हाती खिचडीना इथला नेतात पिटी या ना संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करस ना पडा रे गोदडले अरे टाका रे भो अरे आज बी खिचडीत दडकायले रे म्हणा बाप इथला आत्मा गारवी जायले बहिणी सोन या बाकीच नाही तुमले ना तेवढं खिचडीनं सांग दी जा तो 2 भाकरी टाकत जा नवरा बायको अर्धी अर्धी खायले जा दोन्ही पोरीसले अर्धी अर्धी भाकर दे जा पण भाकरी धडकाळ जा सोनचिडी सोनाय खिचडी बनच कर द्या तुम्ही बोलता दामा धरले प्रत्येक बाईस माई 100 माई 95% बाईस ना दामा आवरास संध्याकाळी वहिनी 7:30 वाजनात समजी जास आता आपला आवक ना बाहेर रान ना का इथलं सोपं नाही भाजी भाकर किंवा भाजी पोळी बाया सरळ सरळ नवरा खुर्चीवर बटेल राहणार कॉटवर बसेल राहणार का सुरू करते माय व डोकसं बी दुखी राहणार कंबर बी ठणकी राहणार मजा ना जीव करा ना काव माय खिचडी टाक देऊ माय हां आणि माडी ऐतून खिचडीन परसादी चांगला पोरीला दल देऊ घ्या ताकदच नाही राहिनी पोरेस मग हां ताकदच राहिली नाही पहिला म्हातारा दाखा तुम्ही 60-70 वरीस ना म्हातारा राहतं तरी त्याच ना चेहरावर असं तेज राहस ना हां आज ना 25-30 वरीस ना पोऱ्याला सुद्धा लाजाड देतीन आज हा म्हातारा होतात पहिला कारण खावायला चांगलं होतं त्याचना माया जर भाजी कुठे जाय ना तरी पोऱ्यानं सांगा ना माडी मला भूक लाग जाईल त्याचना माया असं काही माहिती का वाढत सरळ सरळ पोळी ना काला भाकर ना काला त्यानावर तेल टाक देत गुईचुरी देत काय भाऊ तेल ना काला असा दांडगाला म्हातारा राहत हाते जर भाजी सरनी हातेनी माय सरळ सरळ उठवणी सोपं बनावस मॅगी माडी तू मॅगी खावाडी तो कोय बी हागी दी चांगलं खावाडत जाय त्याले आई मॅगी कताई नाही येल शे झाली हां पहिला म्हातारा दगड राहत ना आल्लं रुचलीन मागे फेक देत पहिला म्हातारा हो असा म्हातारा होतात पहिला आते आम्हाला दोंडाचा मग 23 वरीस ना पोरे आहे त्यानं हात मुड झालं होता गयामा पाटा गुंडाई फिरांत म्हणतं काय रे बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणतं कसं काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज मी म्हणा भाऊ तू मागे ते बकरीन गोमाल देणं म्हणे हत तुम्ही आणणं बानाड सुरू बकरीन गोमाल देणं हात मोडले ना तुम्ही उलगेल वावरनी हां खावालेच चांगलं नाही महाराज खावालेच चांगलं नाही मनीषी नाही पाहिजे ती म्हणून तुमले विनंती आहे बहिणी सोन थोडा त्रास लेत जा कवय मोय खिचडी खात जा भाकरी पोया टाकत जाऊ बहिणी सोन आता म्हणा आत्यान देखा मन काकारेन मस्त स्वयंपाक लाय दिना मन काकान जेवण करले ना म्हणा आत्यान दारमा निम्न झाड होता झाडकाल मस्त खाट टाकली नाही झोपिली नाही या भाऊनी कसाला जायला होता कसान करता जायला होता मग इथना निरोप सांगाले मस्त झोपिली ना म्हणतं खाट गादी टाकीस नाही 4:45 वाजा लुट ना म्हणे सखूबाई चहा टी दे म्हणे म्हणा आत्यान चहा टी दे ना भाऊन चहा पिले ना म्हणे सखूबाई गरमा शर्ट टांगेले तेवढं काढ दे म्हणे म्हणा आत्यान शर्ट दे ना भाऊन शर्ट घालले ना म्हणे सखूबाई चाल म्हणे आणि कुठेर भाऊ म्हणे तो ते बैलीले वाली येलो होता ना नाही म्हणे सखूबाई चाल म्हणे घर म्हणे का बरं भाऊ म्हणे काकू जात राहिली म्हणे ऐकवय सांगा नव्हतं वो बानट सुरूत ना ऐकवय सांग नव्हतं वो उलगेल वावर म्हणजे बाकीचले आई बी सुधरत नाही कवय काय करो हो इथं स्वतः हा ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक माहितीचा निरोप घेऊन जातोय पण मनात विचार करतोय जर मी सुभद्रेला जाऊन सांगेल सुभद्रे तुझा ऐकुलता एक पोरगा मरण पावला सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल असे भरपूर प्रश्न होते सुभद्रेच्या मनामध्ये देव गेले आणि सुभद्रेला सांगायला लागले सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला दादा कुठे रे गेला अजून कुठे युद्ध चालू आहे का कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या पोराला म्हणले नाही ग भाई तुझा अभिमन्यू गेला हो रे दादा माझा मुलगा आहे तसा योद्धा कुठेतरी युद्धाला पाठवलं का म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू आपल्याला कायमचा सोडून गेला ऐकल्याच्या नंतर सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही देवाच्या मनात किती प्रश्न होते सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल माझी केस धरेल याच्यातली कोणतीही कृती सुभद्रा करत नाही सुभद्रा जागीच धरणीवर बसलेली आहे जुन्या लोकांना माहिती असेल माहितीचा निरोप कानावर पडल्याच्या नंतर दुःखद बातमी कानावर पडल्याच्या नंतर बाईच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे बाई रडली पाहिजे जर बाई रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते मग बाई रडत नाही या सुभद्रा म्हणजे नक्कीच वेडी झाली की काय भगवंत जवळ आले सुभद्रेचा हात धरला सुभद्रेला सांगितलं सुभद्रे अगं रण्णा अगं काय दगड्यासारखे हृदयाचे झाले सुभद्रे अगं रण्णा अगं तुझा ऐकुलता एक पोरगा मरण पावला सुभद्रा तुला रडायला येत नाही का सुभद्रा एकही बोलत नाही दोनही बोलत नाही म्हणजे सुभद्रे रण्णा ग अगं तू माय आहेस की दुश्मन
सुभद्रानं ऐकल्याच्या नंतर देवाकडे बघितलं, देवाला सांगितलं, देवा मला रडायला सांगतोय, मला रडायला सांगतोय, मला एक प्रश्नाचं उत्तर देशील का? म्हणले काय बाई सांग ना. देवा मला रडायला सांगतोय, अरे तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात, चाले हे शरीर कोणाची, असत्य कोण बोलविते हरिविना. अरे तूच सांगतो गीतेमध्ये, मी बोलविल्या विदू बोली मी चालविल्या, सूर्य चाले मी हलविल्या प्राण हाले. तूच सांगतो ना तुझ्या सत्यशिवाय झाडाचं पान हलत नाही. म्हणले हो. माझा मुलगा मरावा, तुझ्या सत्यशिवाय इथे काहीच होत नाही, मग माझा मुलगा मेला कोणाच्या इच्छेनुसार? तुझ्याच मर्जीने ना. म्हणले हो. मग तुझी इच्छा होती माझा मुलगा मरावा, तू आमचा भगवंता, तुझ्या मनासारखं झालं, आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू, करावे ते मनी समाधान. साधकांना पटलं. मग साधकांनी तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय भोगतोनाकडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. आम्ही समाधानी जीवन जगू, पण समाधानी जीवन जगण्याचा काय मार्ग आहे तुमच्याकडे सांगता येईल का? तुकोबराय सांगतात, समाधानी जीवन जगायचं असेल स्वतःच्या मनाशी संवाद साधायचा, त्या गोविंदाचं भजन करायचं, अभंगाच्या दुसरं किती वाजले मला सांगा? चला चला लवकर चला. किलो 1.5 किलो माल आहे, तिथला कर नका, मी बी गरज असू रे, नका किडा पाडणार आहे, होऊ द्या अर्धा वैरा नाणार आहे. विठ्ठल विठ्ठल शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. हां कोणी कोणी भजन कर, बाकी नाचणे देवनी काय तर रात्री जायचे का? अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, हाताने टाळी मुखाने नामचिंतन. श्रावण महिना चालू आहे, अंतकरणापासून शुद्ध अंतकरणाने देवाची भक्ती करायला पाहिजे. बसल्या जागेवर नुसतं विठोबा रुक्माई म्हणणं होतं, ते बी करतात नाही लोक. तुम्ही का असं म्हणलेले उदड देतील निधी बिल्यान बुगलाय फेक द्या असं. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, आणि भक्ती करायची असेल तर मी प्रत्येक कीर्तनातून परिचय देताना सांगतो की भक्ती करायची असेल संतांसारखी करावी, नाही तर माझ्या राधाराणीसारखी करावी. राधेनं देवावर प्रेम केलं तसं तुम्ही सुद्धा देवावर प्रेम केलं पाहिजे. किती वेळ प्रेम केलं ऐका ना. जर देव दिसत नाही तरी भेटण्याची राधेला किती ओढ होती, लक्षपूर्वक ऐका. हे तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. इकाना इकाना रे भेट देना मला, काना रे भेट देना
गोपिकांना जशी ओढ होती ना तशी भगवंताला भेटण्याची आपल्याला सुद्धा ओढ असणं गरजेचं आहे. तोपर्यंत जीवनाचा उद्धारच नाहीये. देवावर प्रेम कसं करावं शिकायचं असेल गोपिकांकडनं राधेकडनं शिकावं. ऐका, ही दीवानी में काना तेरी दीवानी भूबी दीवानी में काना तेरी दीवानी भूबी दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई. आटे देवना भजन म्हणत नाही चांगले तुम्हाला परिसर मा सप्तावत राहतच म्हणशील लोक चांगला आहेत. आता काय गावेस मा इथलं बेकार काम शे ना. काही म्हाताराशने वय जास्त तरी सुधरत नाही. कोणती वय मा काय करू. स्टँडले एक म्हातार होतं 75 वर्षनं म्हातार उभं होतं. 75 वर्ष म्हातार मला माहिती आहे. तरुण कितला कानकोली ऐकले ना हाती होऊ ना मुद्दावर महाराज 75 वर्षनं म्हातार स्टँडवर उभं राही म्हण राहिलं. ए आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलाव दो के वासती एक बुकामा मुका कट्टा म्हणतो. 75 वर्षनी वयमा जर या किडा पाडरा नाही पहिले कितला पाडेल होते. 75 वर्षनी वयमा म्हातारा म्हण राहिलं हे धोकेबाज वतीरती आई त्या अख्खी रात का चाले ना. अरे चाल जरी ती आवडली तरी भाव आपले टाकायचे भगवंता प्रतीचे लक्षपूर्वक ऐका. चालले महत्व नाही आपण आपला भाव काय ते महत्व नाही. हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ के आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ के आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ के आ गई द्वार छोड़ के आ गई ओ घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ के आ गई द्वार छोड़ के आ गई तेरी वास्ते में कान म्हातारासनं ज्या म्हातारा देवनं नाव लेतत नाही त्यासनं आता तरुण भाऊसले व्याडे भजन म्हणाल सांगू ना विठो भरूक मग याडे म्हणतात नाही मग या काय म्हणतास माहिती आहे का. एखादी पोरणी असले इन्स्टाले ब्लॉक कर या रातना 11 नंतर ड्युटीला चालू होतच पडेल बी तडाना आडे बटन तरी बडी बडी म्हणतस या हे पाखरा आजाद केलंय तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे तुला पाखराले तून पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ. तून पाखरून फक्त तुले मोबाईलनं रिचार्ज मारायला तरी ठेवलं तरी बाणट सुरूत नाले तून पाखरून पक्कट राहिलो तर म्हणलं गिन्नी बुंदी यालेच वाढायला लावसो असं. उलट तून पाखरू लगीन करीन जास्त 3 वर्ष मा माहेर माहेस ना 1 वर्ष ना पोरग कड्यावर रास अव चौकमा बटेल रास याल दकीश नाही यान पाखरू त्यान लेकरूला सांगस त्यानं पोरग आले बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कथ जाई तू न पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होत नाही. काहीतरी भगवंतासाठी म्हणल्याच्या नंतर जीवनाचा उद्धार होईल. म्हणून काही का असे ना भगवंताप्रतीचा भाव आपण व्यक्त झालं पाहिजे. जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया देखते ही देखते वाले तेरे ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या
तेरा कर दिया। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, चाल कोणती आहे त्याच्यापेक्षा भाव आपले चांगले ठेवायचे नाही का. ते शब्द काय असतील, पोऱ्यासाठी म्हणस, पोऱ्यांसाठी म्हणस होईल तो भाग वेगळा आहे. आपण आपल्या देवनासाठी म्हणू, बरोबर आहे की नाही. देवासाठी म्हणल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. कितल्या बहिणीशने म्हणा विठोबा रुक्माई, खरं खरं सांगा, शपथ आहे तुमले, खोटं बोला नाही. तुमले दोंडायचा आणि रव्यान शपथ. बाकीने बाया तरी वर बोट करतील, मरी बिग्यात आपले का सुतकले ना डाव्या माय जाऊन. आडे देवनं भजन म्हणान सांगू, आडे म्हणतीत नाही, आणि नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही. लगीन मग तुम्ही आडे बसेल बाया कमीत कमी 1000-1500 बाया होतील, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. 1000-1500 बाया आहेत तुम्ही. लगीन मग फक्त 15 बाया बट्टी रातले गाणं म्हणाल तरी अख्खा गावाला झोपू देत नाही बहिणीचं. तुम्हाला 1000-1500 बाईसना आवाज कितला यायला पाहिजे होता, हां. पण आटे म्हणतीत नाही. अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, हाताने डाडी मुखाने नामचिंतन. आटे म्हणान सांगू, आटे गाणं देवना म्हणतीत नाही, मग काय म्हणते तुम्ही. ए कोणी टाकी अंगण मा खाट, शिलगाई दिस होती खाटली यंदा. हां मन ठरेले यंदा कितला का दांगडो आहे ना, शिलगाई देणी ती खाटली म्हणतच बा. मन नाही म्हणणं, लोक म्हणतस की काही काही शिक्षक कंजूस राहतो बा असं. पण आमना सर इथला दिलदार आहेत ना महाराज, इतका दिलदार आहेत. नुसतं श्रावण निमित्त घरात सत्यनारायण आहे तेवढ्यासाठी 1 लाख रुपये खर्च करणं इथलं सोपं नाही शे, बरोबर आहे की नाही. हो 1 लाख रुपये आपलं कीर्तन म्हणा म्हणजे 1.25 पडीत जा. हो इतकं सोपं नाही. पण सर तुम्हालाही धन्यवाद सांगेल, खरंच खूप मोठ्या उदार अंतकरणाचे आहात. आणि तुम्ही बी एकलावर काय होतं नाही बा, तुमले सपोर्ट देणारी ती माऊली बी चांगली बिचारी मॅडम. कारण त्या ताईंचा मॅडमांचा खूप आग्रह होता सरांना, रविकिरण महाराजांना आपल्याला वारुडला घेऊन जायचे. हो आता सर्वांची इच्छा आहे म्हणे कानबाई वाल पटलं ना, कानबाईनं गाणं वाल पाहिजे. मग आता ऐका, आपण काना देशातील लोक आहोत. कानबाई म्हणजे तीच राधाराणी. आपण इकडे बसवतो कानबाई रानबाई नाही का. कानबाई रानबाई त्याच राधाराणी आणि रुक्मिणी आहे. वेळ आला तर पटवेल मी तुम्हाला. आपला कान्हादेश ज्या लोके खानदेश म्हणतात त्यासले रिक्वेस्ट आहे, अहो खानदेश नाही, आई जवळ औरंगजेबनं राज होतं तो याव खानदेश बनाय दिना. ओरिजिनल आपला कान्हा देश आहे. कोणता आहे आपला कान्हा देश आहे. आणि कान्हा देशामध्ये कान्होबा आलेला आहे, म्हणजे कृष्ण भगवंत येऊन गेलेले आहेत. इथं राधाराणी येऊन गेलेली आहे, म्हणून आपला कान्हा देश म्हणून ओळख आहे. आता सगळ्यांना वाटत असेल कानबाई मातानं गाणं व्हायला पाहिजे, मी नक्कीच कानबाई माता म्हणेल. पण विनंती असेल ज्यांना ज्यांना वाटतं की कानबाई माताचं गीत झालं पाहिजे, कानबाई माता आपल्या कान्हा देशाची श्रीमंती आहे, त्यांनी सगळ्यांनी जागेवर उभं राहून हजेरी लावायची. तोवर मी जरा 2 मिनटं माऊली ज्ञानोबरायांचं भजन गाऊयात, मग तुम्हाला गीत ऐकवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली राज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली माऊली ज्ञानेश्वर